तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। कुंडमळा पूल दुर्घटनेमध्ये 51 पर्यटक हे जखमी झालेले आहेत आणि या जखमी पर्यटकांना तळेगावमधील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। काही जखमी पर्यटक आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्यावरती उपचार सध्या सुरू आहेत। आपण पाहू शकतो की या दुर्घटनेमध्ये काही पर्यटकांच्या पायाला लागले, पोटाला, हाताला लागले। अशा पद्धतीचे पर्यटक ज्या त्या ठिकाणी जे फिरण्यासाठी आले होते ते जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर सध्या या तळेगावमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तुम्ही नेमकं कुठून आला होतात आणि काय आता तुमची प्रकृती नेमकी कशी आहे? सध्या तरी माझी प्रकृती चांगली आहे, पण मी देऊगाव इथून आलो होतो फिरण्यासाठी। एक संडे असल्यामुळे थोडं फॅमिली सोबत ट्रिप काढायची म्हणून तिथे आलो असताना एकदम असा इन्सिडेंट झाला की आम्हाला तेवढ्या वेळात काहीच कळलं नाही की नेमकं काय करावे। पण जेव्हा आम्ही खाली पडलो तेव्हा फक्त आमची एक धाव राहिली की आम्ही कसं बाहेर निघू आणि जे बाकी कोणी अडलेले लोक होते त्यांना कशी हेल्प करता येईल। पण आता माझा स्वतःचा पाय तुटलेला असल्यामुळे मला तिथं काही जास्त मदत करता आली नाही, पण तरी मी माझ्या फॅमिलीला सेफली बाहेर काढून त्यांना साईडला ठेवले। कोण म्हणजे फॅमिली सोबत कोण कोण तिथे होते आणि ते त्यांचे काय सुखरूप आहेत? हो, माझी वाईफ होती, माझा मुलगा होता एक 4 वर्षाचा, पण ते दोघं सध्या चांगले आहेत। वाईफला थोडा मुक्का मार आहे, मुलगा फक्त व्यवस्थित आहे। त्याच्यामुळे सध्या देवाची कृपा झाली की ते सर्व व्यवस्थित आहे। नेमकं काय घडलं होतं तिथे? कारण की ही सगळी घटना घडली त्यावेळी त्या पूल तुटला आणि त्यानंतर सगळे खाली काय घटना नेमकी काय? आता सर्वांची जी गर्दी होती जायची ती देवाच्या मंदिराच्या दिशेने होती आणि त्याच्यावरती काही 2 व्हीलर्स तिकडून येत होत्या आणि काही इकडून जात पण होत्या। पण तिकडून जाणारी एक 2 व्हीलर मध्ये अडकल्यामुळे इकडून जाणारे प्रवासी पण तिथे स्टॉप झाले आणि तिकडून येणारे पण इकडे येऊ शकत नव्हते। तर त्याच्यामुळे सर्वांचे जे लोखंडी पूल होता त्याच्यावरती खूप गर्दी झाली, म्हणजे जवळपास 80-90 लोक त्याच्यावरती अटकले। तर एवढा वेट झाल्यामुळे कदाचित त्या पुलाचा तोल सांभाळला गेला नाही आणि तो त्याच्यातून आवाज आला थोडासा क्रॅकचा आणि लगेच दुसऱ्या सेकंदाला पूल खाली पडला। ते जे 2 व्हीलर वाले त्यांच्यात काही वाद झाला आणि त्यामुळे सगळी गर्दी वाढली, बघ्यांची गर्दी देखील, पर्यटकांची गर्दी? वाद वगैरे असं काही झालेलं नाही, फक्त त्यांचं 2 व्हीलर आल्यामुळे मागे पुढे काढण्यावर होता, त्याच्यामुळे जे पब्लिक येत होते त्याच्यामुळे गाडी जाऊ शकत नव्हती आणि गाडीमुळे पब्लिकला जाता येत नव्हतं। त्याच्यामुळे असं भांडणं वगैरे कोणाची काही झालेलं नव्हती, परंतु फक्त जाण्या येण्यामध्ये ते त्रास झाल्यामुळे सगळे एका जागेवर थांबले, त्यामुळे ते वेट बॅलन्स झालं नाही आणि पुलाची दुर्घटना झाली। काय नेमकी परिस्थिती काय होती कालची तिथली सगळी? कारण तुम्ही स्वतः ते सगळं बघितलंय, ते काय कशी परिस्थिती म्हणजे सर आता इथं दुःखजनक होती की आपण बघू शकत नव्हतं, कारण लाईव्ह त्या कोणाचे पाय मोडलेले होते, कोणी वाहत जात होते, पण आम्ही त्यांना काही हेल्प करू शकलो नाही। त्याच्यामुळे सध्या परिस्थिती तिथली म्हणसाल तर खूप बिकट होती की जिथे बाहेरून कोणी तिथे येऊ शकत नव्हतं, कारण पूल खाली कोसळल्यामुळे बाहेरची मदत मिळू शकत नव्हती, कारण जे बाकी पर्यटन होते ते नदीच्या काठावरती होते, ते बाहेर खाली येऊ शकत नव्हते। त्याच्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा म्हणजे त्यांना काही हतबल होते, ते तिथं काही करू शकत नव्हते, कारण की जे पाण्यात पडले होते ते वाहून गेले, त्यांना कोणीच वाचू शकलं नाही। काळजी घ्या तरी या सगळ्या याच्यामध्ये। अजून काही पर्यटक आहेत, काय तुम्ही नेमकं कुठून आला होता? तुमचं काय नाव आणि काय नेमकं तुमची प्रकृती आता कशी? माझं नाव बादल शिंदराम आहे, मी चाकणवरून आलो। आम्ही असं फिरायला आलेलो होतो तिथं, पण तसं पूल कोसळलं तर मी त्या जाडीला अडकून राहिलो, तिथे जाड होती त्या जाडीला अडकून राहिलो। मग मित्रांनी मला खिचलं खाली, मग त्याच्यातच आम्ही 3-4 लोकांना पण बाहेर काढलं आणि मग आता डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन आलं। आता तर ठीक आहे। काय कुठे कुठे काय लागलंय आणि थोडं कमरेला मार, बाकी सर्व ठीक। मी तर थोडं मागच होतो, जसं पूल कोसळलं काहीच समजलं नाही आम्हाला कसं कोसळलं का कोसळलं। मग जाडी होती, अचानक मी त्या जाडीला पकडलो आणि अडकून राहिलो। मित्र होता बाजूला, मग त्यांनी मला खेचलं खाली आणि मग जे काही लोक होते दबली, ज्यांना आम्ही काढू शकत होतो त्यांना आम्ही काढलं बाहेर। काही लेडीज होते 2-3, त्यांना काढलं बाहेर, त्यांना पाणी वगैरे पाजलं, त्यांना हॉस्पिटलला पाठवलं, नंतर मग आम्ही आलो इथं। यांची प्रकृती आता ठीक आहे। तुम्ही काय कुठून आला होता आणि काय नेमकी तुमची प्रकृती काय झाली आणि काय लागलं होतं? आम्ही तर चाकणला कामाला असतो, आमचं गाव अमरावती आहे, आम्ही
तिथं असं फिरण्यासाठी आलो होतो मित्र ते पूल पडला आणि आम्ही खाली पडलो. आम्ही जेवढं शक्य तेवढं आमच्या मदतीने जेवढे लोकांची मदत करू शकतो आम्ही केली आणि आम्ही बाहेर निघालो. त्याच्यानंतर ते रेस्क्यू टीम वगैरे आले, त्यांनी सगळ्यांची मदत केली. पण मग काय नेमकी परिस्थिती होती, कशा पद्धतीने सगळं घडलं त्या ठिकाणी? ब्रिज ओव्हरलोड झाल्यामुळे झालंय सगळं. लोड जास्त झाला त्या ब्रिजला आणि ब्रिज एकदम जुना झालेला होता, त्याच्यामुळे झालं. आणि आता काय बरी का प्रकृती कसं? हा, माझं आता नॉर्मल आहे सगळं. आपण बघितलं या सगळ्या पर्यटकांना या ठिकाणी त्यांचा जीव या वाचलेला आहे. सुदैवानं सगळे ज्या पद्धतीने यामध्ये जखमी झालेले आहेत त्यांनी त्यांच्या परिवाराला देखील वाचवलेलं आहे. इतर पर्यटकांना देखील वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ज्या ठिकाणी ज्या टू व्हीलर्स पुलावरती आल्यात आणि टू व्हीलर्स मागे पुढे घेण्यावरून देखील काही किरकोळ वाद झाला, बघ्यांची गर्दी वाढली आणि त्यामुळे पूल खाली कोसळला आणि त्यामुळे हा संपूर्ण ही घटना घडलेली आहे. आता जे काही जखमी आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विशाल रायपुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.